बोंदूकरांच्या सीडीआरवरून दमन यांनी चाकणकरांच्या कॉलवरून दावे केले। तब्बल 177 कॉल झाले असून 33,277 सेकंद चाकणकर आणि खरातमध्ये बोलणं झाल्याचं दमन यांचं म्हणणे। त्यामुळे पुन्हा एकदा चाकणकरांची चौकशी का होत नाही असा सवालही दमन यांनी केलाय। पाहूया। रुपाली चाकणकरांच्या फोन कॉल्सची आहेत जी त्यांनी इनकमिंग आणि आउटगोइंग खरातांना केले। 33,727 सेकंड या त्यांच्याशी बोलल्या। नाशिकच्या भोंदू अशोक खरासोबत रुपाली चाकणकरांचे कसे आणि किती कॉल झाले याचा नवा आकडा दमन यांनी जाहीर केला। 1 एप्रिल ते 17 मार्च दरम्यानचा सीडीआर दमन यांनी बाहेर काढला। चाकणकर आणि खरातमध्ये तब्बल 177 कॉल्स झाले, ज्यात 119 इनकमिंग आणि 58 आउटगोइंग कॉल्स झाले। 177 कॉलमधला एक कॉल हा तब्बल 22 मिनिटांचा आहे। एकूण 33,277 सेकंद म्हणजे 9 तास 24 मिनिट खरात आणि चाकणकरांमध्ये फोनवरून बोलणं झालं असं दमन यांनी सांगितलं। आता ही पूर्ण यादी रुपाली चाकणकरांच्या फोन कॉल्सची आहे जी त्यांनी इनकमिंग आणि आउटगोइंग खरातांना केले। ह्याच्यात 177 कॉल्स आहेत, त्याच्यात जसं मी आधी म्हटलं कॉल रेकॉर्ड्स 177 आहेत, ज्याच्यात इनकमिंग कॉल 119 आहेत, आउटगोइंग कॉल 58 आहेत आणि हा डेटा 1 एप्रिल ते 17 मार्च आहे। आणि इंटरेस्टिंगली 17 मार्चपर्यंत अगदी त्यांचा फोन बंद होईपर्यंत रुपाली चाकणकर त्यांच्याशी बोलायच्या आणि एका दिवशी ते तब्बल 22 मिनिटं गप्पा मारत होते। खरातला अटक होऊन जवळपास महिनाभर होईल, मग रुपाली चाकणकरांना एसआयटी कडून का बोलवलं जात नाही असा सवालही दमन यांचा आहे। रुपाली चाकणकरांना एसआयटीने ताबडतोब खरं बोलवलं पाहिजे होतं। आता महिना उलटून जातोय तरी पण त्यांना बोलवलं जात नाहीये, याचं मला नक्कीच दुःख आहे। मी परत त्यांना लिहित राहणार आहे, जोपर्यंत या सगळ्यांना बोलवलं जात नाही, या सगळ्या राजकारण्यांना शो कॉज नोटीस पाठवली जात नाही, तोपर्यंत हे सगळं चुकीचं होतं असंच माझं मत आहे। काय चाकणकरांना हा संदेश चाकणकर देत आहेत का की मी कोणालाच मानत नाही, जुमानतच नाही, मी तटकरे माझा बॉस आहे तर मला कोणीच काही करू शकत नाही, हे सांगायचंय का चाकणकरांना? आणि याला तुमची छुपी मान्यता आहे का? रुपाली चाकणकरांना चौकशीसाठी बोलवलं नसलं तरी समता पतसंस्थेच्या प्रकरणात त्यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची 8 तास शिर्डी पोलिसांनी चौकशी केली। खरात नॉमिनी असलेल्या एकूण 4 खात्यावरून 2,40,00,000 व्यवहार झाला, पण समन्स न येताच किंवा पोलिसांनी न बोलवताच आपण स्वतःहून आल्याचं प्रतिभा चाकणकर म्हणाल्या होत्या। तसंच खाती बनावट असल्याचा दावाही त्यांनी केला। मात्र दमन यांनी प्रतिभा चाकणकरांना पोलिसांनी बजावलेली नोटीसच दाखवली, त्यामुळे प्रतिभा चाकणकर खोटं बोलत असल्याचं दमन यांनी म्हटलंय। खाता आहे ते बनावट आहे, आपल्या तिथे सह्या नाही आहेत, एकही रुपयाची आपण उलाढाल केलेली नाहीये। तुम्हाला कल्पना होती का समता पतसंस्थेमध्ये तुमच्या नावाची खाती कसं माहित झालं? आपल्या मीडियावरती पाहिलं आणि आम्ही आलोय, अजूनही आम्हाला कोणतीही नोटीस पोहोचलेली नाही। प्रतिभा चाकणकर आल्या आणि म्हणाल्या की ती खाती खोटी आहेत, माझ्या सह्या खोट्या आहेत, हसत बोलत होत्या आणि म्हणतायत की मला काही कोणी बोलवलं नव्हतं, आम्ही तिथे फेरफटका मारायला आलो। हे जे आहे ही पाठवलेली नोटीस आहे, तर हे जे लेटर आहे ते मी मुद्दाम मागितलं की मला हे लेटर द्या, या म्हणतायत की मला चौकशीला बोलवलंच नव्हतं। हे लेटर आहे ज्याच्यात सरळ पहिलं नाव प्रतिभा चाकणकरांचं आहे आणि दुसरं नाव तन्मय चाकणकरांचं आहे। यांना चौकशीला बोलवलं गेलं होतं, म्हणजे ही सगळी मंडळी किती धादांत खोटं बोलतात हे मला दाखवायचं होतं। पण ज्या अर्थी प्रतिभा चाकणकर म्हणतात की नाही आपल्या सह्या बनावटच आहेत, आपल्या बनावट सह्यात, आपलं तिथं काही नाहीये, आपल्याला बोलावलेलं होतं, हे आपल्याला म्हणजे काय? पण रुपाली चाकणकरांचा राजकीय महत्वाकांक्षा, राजकीय मुत्सद्देगिरी याचा बळी प्रतिभा चाकणकर ठरत आहे का? प्रतिभा चाकणकरला पुढे केलं जातंय, तिच्या 14 वर्षाच्या लेकराला पुढे केलं जातंय आणि रुपाली चाकणकर वाचायचा प्रयत्न करते का? रुपाली चाकणकरांना अद्याप एसआयटीने बोलवलेलं नाही। खराच्या गुन्ह्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आढळला तर चौकशी बोलवणार असं एसआयटीच्या प्रमुखांनी काही दिवसांआधी म्हटलं। पण करुणा मुंडे आणि रुपाली ठोंबरे चाकणकरांना थेट अटकेची मागणी करतायत।
याच्यामध्ये FIR नोंद झाली पाहिजे, रुपाली ताईला पण अटक केला पाहिजे, क्योंकि महिला आयोगचे पदावर असून इतका मोठा घाणेडे एप्स्टीन सारखे खरात फाईल सारखे लोकांना पाठबळ देणं चुकीची गोष्ट नाही आहे. की महिलांना इतके मोठे मोठे घराण्याची महिलांना कोण आणत होता तिकडे? महिला आयोग की अध्यक्षा बहुतेक लाती होगी वहाँ पे, मोठे मोठे नेता कौन लाता होगा वहाँ पे खरात के आश्रम में? तुम्ही ज्या बोंधू बाबाच्या 10वी नापास कोंबडी चोराच्या बरोबरच्या ट्रस्टवर तुम्ही आहात, तुमच्या माध्यमातनं महिलांवर लैंगिक अत्याचार बलात्कार झाले, तुम्हाला अटक झाली पाहिजे. का नाही तुम्हाला अटक होते? खरातला गुरु मानलं होतं याची कबुली चाकणकरांनी दिली, पण त्याच्या कृत्यात सहभागी नाही असं चाकणकरांचं म्हणणं आहे. तुर्तास तरी चौकशी आणि तपास खरातच्याच अँगलने सुरू आहे. गिरीश गायकवाडसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.